नमस्कार मित्रांनो, मी बालाजी. मित्रांनो, आजच्या ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी असे काही शब्द तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की ज्यांचं स्पेलिंग सेम आहे, पण त्यांचे प्रोनाउन्सिएशन हे दोन आहेत. ओके. आणि जेव्हा ते नाऊन म्हणून वापरले जातात तेव्हा त्यांचा उच्चार वेगळा होतो, आणि जेव्हा वर्ब म्हणून वापरलं जातं तेव्हा त्यांचा उच्चार वेगळा होतो. तर ते कसं पाहू आपण. तर पहिला शब्द आहे विंड, WIND. विंड हा शब्द जेव्हा आपण नाऊन म्हणून वापरतो तेव्हा त्याचा उच्चार होतो विंड होतो. जसं की फॉर एक्झाम्पल, द विंड इज ब्लोईंग व्हेरी हार्ड. ओके. आणि जेव्हा आपण त्याचा वर्ब म्हणून उपयोग करतो तेव्हा त्याचा उच्चार हा विंड न होता वाइंड होतो. फॉर एक्झाम्पल, लेट अस वाइंड अप द प्रोग्राम. इट इज टू लेट, नाउ लेट अस वाइंड अप द प्रोग्राम. तर अशा पद्धतीने इंग्रजीमध्ये असे अनेक शब्द आहेत की त्यांचे स्पेलिंग सेम आहे, पण जेव्हा आपण त्यांना डिफरंटली यूज करतो, म्हणजे नाऊन आणि वर्ब, तेव्हा त्यांचं प्रोनाऊन्सिएशन देखील काय होतं, वेगळं होतं किंवा बदलतं. तर मित्रांनो, नेक्स्ट वर्ड आहे असाच एक दुसरा शब्द आहे की जो आपण सर्रासपणे वापरतो, तो म्हणजे प्रेझेंट, PRESENT. आणि आपण जेव्हा त्याचं नाऊन आणि वर्ब दोन्ही पद्धतीने वापर करतो किंवा वापरतो तेव्हा त्याचा उच्चार एकच करतो, ते म्हणजे प्रेझेंट. तसं नाही आहे. तर त्याचा जेव्हा आपण नाऊन म्हणून उच्चार करतो किंवा वापरतो तेव्हा त्याचा उच्चार हा काय होतो, प्रेझेंट असा होतो, प्रेझेंट. ओके. आणि जेव्हा आपण वर्ब म्हणून वापरतो तेव्हा त्याचा उच्चार हा प्रेझेंट न होता त्याचा काय होतो, प्रिजेंट होतो. वेलांटी येते प्रीवर, प्रिजेंट असा होतो. फॉर एक्झाम्पल, लेटस लेटस प्रेझेंट अ प्रेझेंट टू हिम. ओके, आय होप यू अंडरस्टूड. लेटस प्रेझेंट अ प्रेझेंट टू हिम. ओके. सो this is how we have to do the pronunciation. Okay, when they are used differently, they have different pronunciations. तर असाच नेक्स्ट वर्ड आहे तो म्हणजे TEAR. जेव्हा हे TEAR नाऊन म्हणून वापरतो तेव्हा त्याचा उच्चार हा टियर होतो, टियर. द टियर्स वेल्ड इन हिज आईज, द टियर्स वेल्ड इन हर आईज. ओके, म्हणजे तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. तर ह्या ठिकाणी टियर म्हटलेलं आहे मी. आणि जेव्हा आपण वर्ब म्हणून वापरतो, म्हणजे फाडणे या अर्थाने, टेर टेर, तेव्हा त्याचा उच्चार काय होतो, टियर नाही होत. तेव्हा त्याचा उच्चार हा काय होतो, तर टेर असा होतो. आणि त्याचं सिम्पल पास्ट आहे टोर, आणि थर्ड फॉर्म आहे टोन. ओके. ही इज टेअरिंग अ पेज ऑफ नोटबुक. ओके. ही इज टेअरिंग, नॉट टिअरिंग, टेअरिंग. ओके. येस, आय होप यू अंडरस्टूड, राईट. नाव नेक्स्ट वर्ड इज बाऊ, BOW, बाऊ. तर मित्रांनो, हे जे BOW आहे, जेव्हा आपण त्याचा नाऊन म्हणून उपयोग करतो तेव्हा त्याचा उच्चार हा होतो बो. काय होतो, BOW, बो. रेनबो म्हणतो आपण, लक्षात, रेनबो फॉर एक्झाम्पल. आणि जेव्हा वर म्हणून वापरतो तेव्हा त्याचा उच्चार होतो बाऊ होतो. ही बाऊड डाऊन हिज हेड इन फ्रंट ऑफ द स्टॅच्यू. ओके. येस. सो बाऊ डाऊन म्हणजे झुकणे, झुकून नमन करणे, रिस्पेक्ट दाखवणे. ओके. याच पद्धतीने अजून एक वर्ड आहे आणि तो वर्ड म्हणजे LEAD. तर याचे दोन उच्चार आहेत. नाऊन म्हणून त्याचा उच्चार होतो लेड, लेड म्हणजे धातू, शिशे. ओके, लेड. आणि दुसरा उच्चार आहे लीड, LEAD, लीड म्हणजे वर्ब. मीन्स ही वॉज लीडिंग द टीम. फॉर एक्झाम्पल, ही वॉज लीडिंग द टीम और ही इज लीडिंग द टीम. ओके. आय होप यू आर गेटिंग व्हॉट आय एम ट्राईंग टू से. येस. मित्रांनो, नेक्स्ट वर्ड आहे CONTENT. याचे देखील दोन उच्चार होतात, नाऊन आणि वर्बचे. तर जेव्हा आपण हे शब्द, कॉन्टेंट हा शब्द नाऊन म्हणून वापरतो तेव्हा त्याचा उच्चार हा कॉन्टेंट होतो, कॉन्टेंट. येस, कॉन्टेंट. आणि जेव्हा आपण वर्ब म्हणून वापरतो तेव्हा त्याचा उच्चार काय होतो, कंटेंट होतो. काय होतो, कंटेंट. फॉर एक्झाम्पल, content of the books, we say content of the books and not content of the books. Okay, sorry, content of the book, we say content of the book. And when we use as a verb, that time we say content. Okay. Yes.
नेक्स्ट वर्ड इज RECORD. ते याचे देखील दोन उच्चार आहेत. नाऊन म्हणून त्याचा उच्चार हा होतो रेकॉर्ड. काय होतो? रेकॉर्ड. रेकॉर्ड असा होतो. आणि जेव्हा व्हर्ब म्हणून वापरतो तेव्हा त्याचा उच्चार हा रिकॉर्ड होतो. रिकॉर्ड. ओके. ही मेड अ रिकॉर्ड. He made a record, that is noun, and record this music. Okay, so this is how we have to use two different pronunciations for the word record, RECORD, as a noun and verb. Okay, yes. Next word is conduct, CONDUCT. Conduct, this word also has two pronunciations. As a noun, it is conduct. What is the, as a noun it is as a conduct, and as a verb it is as a conduct. Okay, तर conduct means आचरण, right? His conduct is bad. Yes, his conduct is not good. We say conduct. Okay? What do we say? Conduct. आणि जेव्हा आपण वर्ब म्हणून वापरतो म्हणजे संचलन करणे, तेव्हा त्याचा उच्चार हा कॉन्डक्ट नसून काय होतो? कंडक्ट असा होतो. राईट. येस. अँड आपण कंडक्टर असं म्हणतो, कॉन्डक्टर नाही म्हणत. काय म्हणतो? कंडक्टर ऑफ बस. येस. नेक्स्ट वर्ड इज कॉन्विक्ट, CONVICT. तर याचे देखील दोन उच्चार आहेत. नाऊन म्हणून त्याचा उच्चार होतो कॉन्विक्ट. कॉन्विक्ट म्हणजे अपराधी, आणि अपराधी ठरवणे वर्ब, त्यावेळेस त्याला आपण कॉन्विक्ट म्हणत नाही तर कन्विक्ट म्हणतो. ही वॉज कन्विक्टेड इन द केस. ओके, कन्विक्टेड, नॉट कॉन्विक्टेड. आणि आपल्याला म्हणायचं आहे की तो अपराधी आहे, तर काय म्हणू आपण? ही इज अ कॉन्विक्ट. ओके, आय होप यू आर गेटिंग. त्याच पद्धतीने मित्रांनो अजून एक शब्द आहे, तो म्हणजे प्रोटेस्ट, PROTEST. याचे देखील दोन उच्चार आहेत ॲज अ नाऊन अँड वर्ब. तर नाऊन म्हणून त्याचा उच्चार होतो प्रोटेस्ट म्हणजे विरोध. ओके, दे डीड अ स्ट्रॉंग प्रोटेस्ट. ओके, दे शोड अ स्ट्रॉंग प्रोटेस्ट. आणि ॲज अ व्हर्ब म्हणून त्याचा उच्चार हा प्रोटेस्ट नाही होत, तर काय होतो? प्रटेस्ट असा होतो, म्हणजे विरोध करणे. ओके, याच पद्धतीने मित्रांनो अजून एक शब्द आहे जो आपण नेहमी वापरतो, तो म्हणजे REBEL, रिबेल. तर नाऊन म्हणून त्याचा उच्चार होतो रेबल. आरवर म्हणजे रवर मात्रा, रेबल म्हणजे विद्रोही, आणि विद्रोह करणे यासाठी होतो रिबेल. ओके, रिबेल म्हणजे विरोध करणे. येस. मित्रांनो याच पद्धतीने याचप्रमाणे अजून एक शब्द आहे, तो म्हणजे ॲड्रेस, की जो आपण नेहमी वापरतो, ADDRESS. तर नाऊन म्हणून त्याचा उच्चार हा ॲड्रेस होतो. ॲड्रेस म्हणजे पत्ता, घराचा पत्ता किंवा एखाद्या ठिकाणाचा पत्ता. आणि संबोधित करणे या अर्थाने त्याचा उच्चार ॲड्रेस असा होत नसून काय होतो? अड्रेस असा होतो. द चेअरमन अड्रेस द मीटिंग. ओके, येस, अड्रेस, नॉट ॲड्रेस. ओके, ॲड्रेस हे काय आहे? नाऊन आहे, म्हणजे त्याचा अर्थ पत्ता एखाद्या ठिकाणाचा. आणि संबोधित करणे व्हर्ब या अर्थाने संबोधित करणे, तर त्यावेळेस आपण ॲड्रेस नाही म्हणू, काय म्हणू? अड्रेस. द प्राईम मिनिस्टर अड्रेस द नेशन. ओके, येस. नेक्स्ट वर्ड इज सब्जेक्ट, SUBJECT. या शब्दाचे देखील दोन उच्चार आहेत. ॲज अ नाऊन म्हणजे विषय या अर्थाने जर तुम्ही वापरत असाल ॲज अ नाऊन, तर त्याचा करेक्ट उच्चार हा नाऊन म्हणून काय होतो? सब्जेक्ट असा होतो. काय होतो? सब्जेक्ट, जवर वेलांटी, सब्जेक्ट असा होतो म्हणजे विषय. आणि जर तुम्हाला वर्ब, आणि जर तुम्ही ते वर्ब म्हणून वापरत असाल म्हणजे अधीन करणे या अर्थाने वापरत असाल, तर त्याचा उच्चार हा काय होतो? सब्जेक्ट होतो. काय होतो? द सब्जेक्ट. येस, अंडरस्टूड. अधीन करणे एखादा. नेक्स्ट वर्ड इज ऑब्जेक्ट. हे देखील, याचे देखील दोन उच्चार आहेत. तर नाऊन म्हणून त्याचा उच्चार होतो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू एखादी. ओके, आणि ऑब्जेक्शन घेणे म्हणजे एक आपत्ती घेणे, आपत्ती दर्शवणे, तर त्यासाठी होतो ऑब्जेक्ट. म्हणजे आपण म्हणतो ना, तुमचं काही ऑब्जेक्शन आहे का या विषयावर, किंवा आय ऑब्जेक्ट युअर स्टेटमेंट वगैरे, त्यावेळेस ऑब्जेक्ट म्हणू. आणि ॲज अ नाऊन एखादी वस्तू म्हणायचं असेल तर काय म्हणू आपण? त्यावेळेस ऑब्जेक्ट न म्हणता ऑब्जेक्ट म्हणायचं. ओके, येस. नेक्स्ट वर्ड इज कॉन्वर्ट, CONVERT. तर कॉन्वर्ट हे दोन्ही पद्धतीने वापरलं जातं ॲज अ नाऊन आणि वर्ब म्हणून. जेव्हा आपण नाऊन म्हणून कॉन्वर्ट वापरतो तेव्हा त्याचा उच्चार हा कॉन्वर्ट होतो. फॉर एक्झाम्पल
he is converted. For example, 95% of Muslims in India are convert, आपण असं म्हणू शकतो. किंवा they are convert. फॉर एक्झाम्पल दे आर कॉन्वर्ट. ओके. अँड कन्वर्ट म्हणजे बदलणं, चेंज करणं. ओके. ॲज अ व्हर्ब म्हणून जर तुम्ही वापरत असाल कन्वर्ट, तर त्याचा उच्चार काय होतो? कन्वर्ट होतो. अँड ॲज अ नाऊन म्हणून वापरत असाल तर काय वापरू आपण? कॉन्वर्ट. फॉर एक्झाम्पल ही इज अ कॉन्वर्ट पर्सन. ओके. यू कॅन यूज एनी रिलिजियन नेम. येस. मित्रांनो, नेक्स्ट वर्ड इज कॉन्टेस्ट. CONTEST. कॉन्टेस्ट. तर कॉन्टेस्ट हे नाऊन आहे, म्हणजे प्रतियोगिता किंवा स्पर्धा. आणि कंटेस्ट म्हणजे व्हर्ब. ॲज अ व्हर्ब जर तुम्ही हा शब्द वापरत असाल तर त्याचा उच्चार काय केला पाहिजे? कंटेस्ट. म्हणजे स्पर्धा घेणे. ओके. म्हणजे काय आहे? स्पर्धेत भाग घेणे किंवा स्पर्धा घेणे, यासाठी कंटेस्ट म्हणावं, कॉन्टेस्ट नाही म्हणावं. आणि फक्त आपला स्पर्धा म्हणायचं असेल, नाऊन म्हणून वापरत असाल तर काय होईल त्याचा उच्चार? कॉन्टेस्ट. ओके. फॉर एक्झाम्पल, ही पार्टिसिपेटेड इन द कॉन्टेस्ट. सो हिअर पार्टिसिपेट इज मेन वर्ब and contest is noun. Okay. And he is the contestant, or he contested the final round. Okay. Yes. I hope you learned something new from this video. Thank you so much for watching this video till the end. Let us meet in the next video soon. Till then, bye bye. Thank